महाराष्ट्रातील रायगडमधील कोलाड हे ठिकाण खास रिव्हर राफ्टिंगसाठी प्रसिद्ध आहे। दक्षिण भारतातील वेगवान वाहणाऱ्या नद्यांमधील प्रसिद्ध कुंडलिका नदीत या रिव्हर राफ्टिंगचा थरार अनुभवायला मिळतोय। सांज ते कामात असा 12 किलोमीटरचा राफ्टिंग थरार अनुभवण्यासाठी हजारो पर्यटक दाखल झाले असून तज्ञ अनुभवी गाईड आणि स्पेशल बचाव पथक तैनात असल्याने पर्यटक रिव्हर राफ्टिंगचा थरार बिनधास्तपणे अनुभवतात। पर्यटकांना भुरळ घालणारा हा खेळ सारेच अनुभव पाहतात। हिरवाईने नटलेला या परिसरात कोलाड रिव्हर राफ्टिंगचा या साहसी आणि लोकप्रिय खेळाचं पर्यटकांना खास आकर्षण आहे। नदीतून राफ्ट मार्फत भटकंती करून आगळीवेगळी मजा अनुभवता येणारी ही उत्तम राफ्टिंग आहे। 18 वर्षापासून पुढे असणाऱ्या युवकांना या रिव्हर राफ्टिंगला प्रवेश दिला जातोय। तसेच रिव्हर राफ्टिंगचा थरार अनुभवणाऱ्या पर्यटकांना परिपूर्ण माहिती आणि प्रशिक्षण सुद्धा दिले जात आहे। काय नाव आपलं आणि काय अनुभव एकूणच होता आपला? माझं नाव हसमुख राजाराम शेलार। आम्ही सगळे मुंबईतून आहोत, खार आणि सायनवरून। आम्ही इथे पहिल्यांदाच रिव्हर राफ्टिंगसाठी आलो होतो। खूप ऐकून होतो आम्ही, साधारण एक 15 आणि 16 लोक आलोत आणि त्याच्यानंतर 10 लोकांनी अगोदर ठरवलं। पण इथे आल्यानंतर इकडचं सगळं माहोल बघितला आणि इकडच्या ज्या सुरक्षा योजना त्याही पाहिल्या आणि असं लक्षात आलं की खूप मजा आहे, म्हणून आणि लोकांनी आम्हाला जॉईन केलं। म्हणजे आपल्या ग्रुपमधल्या आम्ही साधारण 12 ते 13 लोकांनी आज रिव्हर राफ्टिंग इथे केलेलं आहे। खूप थरार आहे, मजा आहे। पण थोडासा आज पाऊस कमी असल्यामुळे पाण्याला फोर्स थोडासा कमी होता, त्याच्यामुळे अजून मजा आली असती। सेफ्टीच्या सगळ्या म्हणजे सुरक्षेच्या सगळ्या इथे उपाययोजना आहेत, तरीही अजून हा जो आपण म्हणू शकतो हा एक मोठा स्पोर्ट्सचा एक प्रकारच आहे। तो थोडासा अजून काहीतरी ह्याच्यातून करता येईल, जसं आपण बाकीच्या राज्यात पाहतो किंवा बाकीच्या देशात पाहतो की या सगळ्या ॲक्टिव्हिटीज अजून चांगल्या प्रोफेशनली केल्या जातात। त्याच्यामुळे उत्पन्नही इकडच्या लोकांचं वाढतं। इकडच्या लोकांचं उत्पन्न कसं वाढावं आणि महाराष्ट्र राज्यात हे चांगले उपक्रम कसे राबवता येईल ते पाहायला हवं, जेणेकरून अजून खूप सारी लोक येतील। जसे उत्तराखंडात आणि बाकीच्या राज्यांमध्ये ही ॲक्टिव्हिटी खूप अतिशय मोठ्या प्रकारे केली जाते। महाराष्ट्रात आणि खास करून कोलाडमध्ये आपल्या जवळ, मुंबईच्या अगदी जवळ साधारण 2-2.5 तासाच्या अंतरावर हे ॲक्टिव्हिटी असेल। खूप मजा येईल अजून जर चांगल्या पद्धतीने केलं तर। भिवंडी शहरात मुसळधार पावसामुळे गायत्री नगर परिसरात दरड कोसळली। दरड कोसळल्याने 5 ते 6 घरांचं नुकसान झालंय, तर काही घरे ढिगाऱ्याखाली दबली गेलीत। या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कोणीही जखमी झालेलं नाही। घटनास्थळी महापालिकेचे अधिकारी आणि आपत्ती विभाग दाखल झाले असून सध्या येथील रहिवाशांना महापालिकेच्या शाळेत राहण्याची सोय करण्यात आली। डोंगराळ भागात शेकडो झोपडपट्ट्यांना महापालिकेच्या वतीने नोटीस देण्यात आली होती, असे पालिका अधिकाऱ्यांकडून समजले आहे। आज दीनाबामा पाटील यांच्या स्मृती दिन असून स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दीनाबामा पाटील यांच्या नावाची लवकर घोषणा करावी म्हणून बाईक रॅली काढून सरकारला इशारा दिलाय। विमानतळाचं काम पूर्ण झाल्यावर नावाची घोषणा केली जाईल असे सरकारचे म्हणणे जरी असले तरी सरकारने स्थानिकांच्या भावना लक्षात घेऊन लवकरात लवकर नावाची घोषणा करावी अशा मागणीसाठी आज वाशी ते पनवेल कारंजजाडे अशी मोटरसायकल रॅली काढण्यात आली। लोकनेते डी.वा. पाटील यांचा स्मृती दिन आहे। या स्मृती दिनाने पूर्वीच नाव जाहीर व्हावं असं आमची एक इच्छा होती, परंतु केंद्र सरकारकडून असं सांगितलं जातंय की ज्या दिवशी हे विमानतळ सुरू होईल त्या दिवशी ह्या नावाचा घोषणा होईल। परंतु अहमदाबाद, हैदराबाद किंबहुना बेंगलोर या विमानतळांचं नाव उद्घाटनापूर्वी घोषित झालेलं होतं। आमचं मत आहे की आपण निश्चितपणे नाव घोषित करायला यावा आमचा विश्वास आहे। का राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माननीय माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब, विद्यमान मंत्री गणेशजी नाईक साहेब, माजी मंत्री जगन्नाथजी पाटील साहेब, माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब, डॉक्टर संजीव नाईक साहेब यांच्या समक्ष शब्द दिलेला आहे आणि ही भारतीय जनता पक्षाची स्ट्रॉंग पिलर आहे। किंबहुना या ठिकाणी आमच्या चळवळीचे ते स्ट्रॉंग पिलर आहे आणि त्यांच्या समोर शब्द दिले आहे। यामुळे निश्चितपणे नाव निश्चित जाहीर होईल, पण निश्चित जाहीर होण्यापूर्वी आमची मागणी आहे की राज्याच्या मुख्यमंत्री पुढाकार घ्यावा आणि लवकरात लवकर नाव घोषित कसं व्हावं अशी मागणी केलेली आहे। त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री महोदयांनी की मी तातडीने त्याकडे लक्ष देतो आणि माननीय पंतप्रधानांची भेट घेऊन हा कार्यक्रमाचं निश्चित करतोय। आता आम्ही आशावाद आहोत की आमचं नाव घोषित होईल।
एवढं आम्हाला निश्चित वाटतं. सरकारने 11वीचे प्रवेश ऑनलाईन प्रक्रियेमार्फत करण्याची गरज नव्हती. यापूर्वी देखील महाविकास आघाडी सरकार असताना शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी हा निर्णय घेतला होता, पण त्यांचा तो निर्णय आम्ही हाणून पाडला. आजही शाळा सुरू होऊन 2 आठवडे झाले आहेत, पण अद्यापही 11वीचे कॉलेज सुरू झालेले नाहीत. 11वीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली नसून आजही 11वीचे 100% ॲडमिशन पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे सरकारने घेतलेल्या ऑनलाईन प्रवेशाचा हा निर्णय फसला आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी सरकारलाच घरचा आहेर दिलाय. आणि प्राधान्यानं जिथं जास्त पटसंख्या आहे ती शाळेची इमारत बांधायला त्या ठिकाणी घेतली पाहिजे. गरज असेल तर डीपीसी मधून सुद्धा त्याला निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. यासाठी पालकमंत्री महोदयांनी हा बृहत आराखड्याच्या सूचना सीओ मॅडमना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. वाटपासंदर्भात काय ठरलं नेमकं, काय काय प्रामुख्यानं कामे आम्हाला येणाऱ्या दिवसात दिसतील या डीपीटीसीच्या बैठकीतून? निधी वाटपाच्या बाबतीमध्ये राज्य हे 3 पक्षाचं सरकार आहे आणि म्हणून याचा फॉर्म्युला त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री, तिन्ही पक्षाचे प्रमुख बसून ठरवलेला आहे. त्या अनुषंगाने त्या निधीचं वाटप होईल आणि ही बैठक घेण्यामागचा उद्देशच आहे की आता जून महिना सुरू आहे, त्यामुळं अजून आपल्याला आता परत नोव्हेंबर येईल, निवडणुका लागतील, पुन्हा आचारसंहिता लागेल, पुन्हा ही कामं खोळंबतील आणि पुन्हा निधी वापस जाईल. म्हणूनच ही बैठक आज घेतलेली आहे. ती ताबडतोब याचं नियोजन झालं पाहिजे आणि अधिकाऱ्यांसुद्धा तेवढाच तत्परतेनं ज्या काही प्रशासकीय मान्यता असतील, वर्क ऑर्डर असतील, त्या दिल्या पाहिजेत. या अनुषंगानं आजचं नियोजन झालेलं आहे. बैठक कशी पार पडली? खंडणी काही झाली का? नाही, बैठक अतिशय व्यवस्थित आणि समाधानकारकरित्या पार पडलेली आहे, परंतु अधिकाऱ्यांची अनास्था कुठेतरी दिसून येते. तेव्हा अशा अधिकाऱ्यांना सुद्धा जरा गतिमान करणं गरजेचं आहे. ते पालकमंत्री महोदय करतील अशी अपेक्षा आम्ही त्यांच्याकडून व्यक्त केली. विरोधी पक्षांच्या आमदारांना काही निधी देण्यात आले का आजच्या बैठकीमध्ये? नाही, आता अजून तर ते कामं कुठली त्यांनी अजून सुचवलेली नाहीत. ते कामं संबंधित यंत्रणेकडे त्यांनी दिली असतील, ते पालकमंत्री महोदय आणि कलेक्टर महोदयांकडे येतील आणि जी कामं नियमानुसार त्याच्यामध्ये बसतात त्याला मंजुरी देण्याचं काम शेवटी आमदार जरी विरोधी पक्षाचे असले तरी तेवढी ते लोकप्रतिनिधी आहेत, सगळ्यांना त्या प्रमाणात कामाचा विकास कामाचा निधी मिळेल. आमदार साहेब, काही महिन्यापूर्वी परभणीत शिक्षकांना आत्महत्या केली, संस्था चालकाच्या जाचाला कंटाळ, त्याच्यात तुम्ही काय पाठपुरावा केला? काय त्या शिक्षक? मी स्वतः त्या कुटुंबाला घरी जाऊन भेटलो, त्यांचं सांत्वन केलं आणि त्याच्यामध्ये त्यांची जी काय तक्रार होती त्यानुसार जे काय त्यांच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप होता ते पण त्यांना पैसे परत मिळवून देण्याचं काम झालंय आणि त्यांच्या एका नातेवाईकाला पण त्या संस्थेमध्ये अनुकंपा तत्त्वावर नोकरी घेण्याचं ठरलेलं आहे. जी बाब झाली, जी घटना झाली ती अत्यंत दुर्दैवी आहे, त्यामुळे असं होऊ नये यासाठी आम्ही काळजी घेतो. ज्या शिक्षणाधिकाऱ्यांना धरून या संस्था चालकांनी हे कुटाणा केला त्या शिक्षणाधिकाऱ्यांविषयी, कारण परभणी जिल्हा एवढा बदनाम झाला शिक्षणाधिकाऱ्यांविषयी, तेच भ्रष्ट अधिकारी इथंच येतात आणि नाही, त्याच्यामुळंच आपण इथले माध्यमिकचे शिक्षणाधिकारी ज्यांना यापूर्वी सस्पेंड केलेलं होतं आणि पुन्हा त्या इथंच आलेल्या होत्या त्यांची बदली आता योग्य ठिकाणी करण्याचं काम शासनाने केलेलं आहे. आणि आपण जसं म्हणताय तसं जर प्राथमिक, आता माध्यमिकला पण नव्यानं आजच आता आम्हाला परिचय करून दिला की त्या नांदेडहून बिरगे मॅडम. गोंदिया शहरात गटार योजनेचे काम सुरू असून ही गटार योजना नेहमीच वाद्याच्या भोवरात सापडते आहे. गेल्या 4-5 वर्षापासून या योजनेचं काम सुरू आहे. यामुळे शहरवासियांसह येथे विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांना देखील या गटार योजनेच्या कामाचा त्रास सहन करावा लागतोय. या गटार योजनेचं अर्धवट काम कधीही नागरिकांच्या जीवावर बेतू शकतं. या योजनेच्या बेसुमार कामामुळे अपघातही झाले असून इथल्या नालीत अडकून दोघांना जीव गमवावा लागला आहे. शहराच्या दक्षिण भागातून सुरू झालेली भूमिगत गटार योजनेचं काम आता शहराच्या उत्तर भागात सुरू आहे. ज्या वेगाने पाईप टाकण्यासाठी रस्ते खोदले जातात त्याच वेगाने पाईप टाकल्यानंतर कॉन्क्रीट रस्ते बंद करणे अपेक्षित आहे. मात्र येथे कंत्राटदार आणि मजुराचे दर्शन दुर्लभ झाले असून रस्त्यावर माती आणि पाऊस हजेरी लावत आहे. यामुळे या रस्त्यावरून ये जा करताना वाहने नालीत फसत आहेत. याकडे संबंधित विभाग आणि कंत्राटदाराने लक्ष देण्याची गरज असून विनाविलंब खोदकामाचे काँक्रिटीकरण करावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. यहाँ पर रोड बना हुआ था कंक्रीट का और साल भर के बाद ही उन्हें प्रेरणा हुई कि यहाँ पे गटर लाइन भी डालना है, इसलिए उस रोड को फोड़ा गया है, उसके अंदर गटर लाइन डाली गई है. एक बहुत अच्छी बात है. सीवरेज सिस्टम होना चाहिए और बहुत समय से एक मांग थी और वो सीवरेज सिस्टम डाला गया, लेकिन जो समय चुना गया वो बहुत गलत चुना गया. या तो
गटर लाइन कंक्रीट रोड बनने के पहले ही डाली जानी चाहिए थी, ताकि बाद में फिर कंक्रीट रोड बनाया जा सकता था। अच्छी बात है, लेकिन जब ये जो अधिकारी गण थे उनको मालूम था कि गटर लाइन बाद में डाली जाने वाली है, तो पहले कंक्रीट रोड बनाया ही क्यों गया? पहले गटर लाइन डाली जाती, बाद में कंक्रीट रोड डाला जाता, ऐसा लगता है। चलो अभी डाला गया तो समय कौन सा चुना गया? बारिश के ठीक पहले का समय चुना गया। तो फिर यहाँ पर ये डाला गया और आप रोड देख सकते हैं। आज से 15 दिन पहले यहाँ पूरा कंप्लीट कंक्रीट का रोड था, 6 इंच थिक परमानेंट पेवमेंट था, जिसको तोड़ करके अब ये बनाया गया। आप ये हालत देख सकते हैं, यहाँ से चलने की व्यवस्था नहीं है। इसके ऊपर में इन्होंने 6 इंच की मट्टी डाल करके, ब्लैक कॉटन सॉइल डाल करके भाग गया है वो व्यक्ति। जो भी जिसको भी काम मिला है वो यहाँ से भाग गया है। यहाँ पे रोज लोग गिर रहे हैं, रोज लोगों अब ये जाने के लिए एज गुड एज इम्पॉसिबल हो गया है। लोगों की सवेरे ऑफिसेस में जाते हैं, बच्चे स्कूल में जाते हैं, अब वो जा नहीं सक रहे हैं। ये एक बहुत ही गंभीर समस्या हो गई है। तो ये जिन्होंने भी किया उनसे ये रिक्वेस्ट है, पता नहीं कौन सी दुश्मनी वो निकाल रहे हैं, तो उनसे ये रिक्वेस्ट है कि ये काम करें, और ये कैसे सोच समझ के किया गया है ये जरा इसको बताने का प्रयास करें। राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीला बारामतीतील प्रशासकीय भवन येथे सुरू झाली आहे। सर्वप्रथम ब वर्गाची मतमोजणी होणार असून या ब वर्गामधून उपमुख्यमंत्री अजित पवार आपली उमेदवारी लढवत आहेत। सोलापूर जिल्ह्यात तब्बल 36 ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने 32,440 शेतकरी नुकसानग्रस्त झाले आहेत। जिल्ह्यातील केळी क्षेत्राचे सर्वाधिक नुकसान झाले असून मक्का, डाळिंब आणि भाजीपाल्यांचे मोठे नुकसान झाल्याचे अहवालात दिसून आले। तर कृषी विभागाने राज्य सरकारकडे 64 कोटी रुपयाची मागणी केली। जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घातला होता आणि खरंतर किती एकराचं नुकसान झाले शेतकऱ्यांचं आणि किती बाधित शेतकरी आणि शासनाकडे आपण कशा प्रकारे मागणी? खरीप 2025च्या पूर्वी मे महिन्यात साधारणतः 230 ते 240 मिलीमीटर पाऊस जिल्ह्यात सर्वत्र झाला। या पावसाने भाजीपाला पिके, फळपिकामध्ये किडे असेल, आंबा असेल किंवा जे काही लेट ज्वारीसारखी पिके होती थोडीफार शेतकऱ्याच्या शेतात होती, अशा पिकाचं नुकसान झाल्याचं दिसून आलं। या नुकसानीचे पंचनामे होऊन नुकसानीचे अहवाल सर्व तालुक्याकडून प्राप्त झालेले आहेत। या अहवालांती आपल्याला जिल्ह्यातून जवळजवळ 21,900 हेक्टरवर पंचनामे पूर्ण होऊन ह्याचा अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाला पाठवण्यात येणार आहे आणि ह्या करिता जवळजवळ 32,440 शेतकऱ्यांकरिता 64 कोटीची आपण मागणी करतोय आणि तो अहवाल आज शासनास पाठवण्यात येईल। अबू आझमी यांच्या वारी संदर्भातील वादग्रस्त वक्तव्याविरोधात अखिल भारतीय वारकरी मंडळाने आक्रमक भूमिका घेतली असून आझमी यांच्या वारीमुळे रस्ता जाम होतो या वक्तव्याच्या विरोधात वारकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केलाय। सोलापूर येथील हुतात्मा चौकात अबू आझमीचे डुकराचे पोस्टर बनवून त्याला जोडे मारत अखिल भारतीय वारकरी मंडळाकडून हे आंदोलन करण्यात आले। अबू आझमी यांनी विधान मागे घेतलं नाही तर येणाऱ्या परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा असा इशारा यावेळी देण्यात आलाय। नमस्कार, मी अप्पू बेराजदार अखिल भारतीय वारकरी मंडळ सदस्य। काल समाजवादी पार्टीचा आमदार अबू आझमी याने वारी संदर्भामध्ये जे काही वक्तव्य केलं ते निषेधार्ह आहे। त्यांना वारीच्या संदर्भामध्ये काही जाण नाही, ते चुकून पुणे रोडला आले असल्यामुळे त्यांना गर्दी दिसली की काय अशा पद्धतीचा प्रश्न आम्हाला पडलेला आहे। तरी इथून पुढं त्यांनी या वारकरी संप्रदाय आणि वारी या संदर्भामध्ये कोणताही चकार शब्द न काढता शांत राहावं अशा प्रकारची मी त्यांना विनंती करतो। त्यांना वारीमुळे गर्दी जाम झालेली दिसली, पण त्या वारीमध्ये एका महिलेने मांसाचे तुकडे आमच्या वारकऱ्याच्या अंगावर फेकले हे दिसलेले नाही। महाराष्ट्रामध्ये गोतस्करी होते, गो कत्तलखाने चालू आहेत, त्याच्याबद्दल ते कधी चकार शब्द बोलत नाहीत, पण केवळ धार्मिक तेढ निर्माण व्हावी अशा प्रकारचं वक्तव्य ते करतात। माझी सरकारला विनंती आहे की अशा लोकांना तुम्ही वेळेत चपराक लावा, अन्यथा होणाऱ्या पुढच्या काही वारकरी जर उग्र झाले तर त्याचा बोजा सरकारवर आणि त्याच्यावर जबाबदारी ही राहील अशी मी त्या ठिकाणी ग्वाही देतो।
हिंदी भाषा सक्ती विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपूर्ण राज्यभर आक्रमक झाली असून हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाविरोधात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने धुळ्यात पारंपरिक खंडोबा गोंधळ घालून हिंदी भाषा सक्तीचा निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यात आलाय। धुळे शहरातील महात्मा गांधी पुतळा परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने हे निषेधात्मक आंदोलन करण्यात आले। हिंदी भाषेसाठीचा निर्णय घेणारे महाराष्ट्र सरकार हे षंड सरकार असल्याचा आरोप यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केलाय। महाराष्ट्र सरकारने हिंदी सक्तीचा एक GR काढला की त्याच्यामध्ये सगळ्यांना लहान पोरांना पहिली ते चौथीच्या पोरांना कंपल्सरी हिंदी शिकवण्यात येणार आहे आणि 20 पोरं असतील तर त्यांना त्यांची भाषा मुळात हिंदी सक्ती कार्यक्रमाप्रमाणे सरकारच्या धोरणाप्रमाणे कुठेच कोणत्याही राज्याने त्रिभाषा स्वीकारली नसून त्यांना 2च भाषा शिकवण्यात येणार आहे। तरी महाराष्ट्र सरकार हिंदीचा लादण्याचा काय एवढा लहान पोरांना लादत आहे। म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे आम्ही गोंधळ घातलेला असून खंडेरावांना आम्ही विनंती केली की हे निकृष्ट सरकारला जाग येऊ द्या, या षंड सरकारला जाग येऊ द्या, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचं यांनी गव्हर्नमेंटने GR मागे घेतला नाही आणि नवीन GR काढला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पूर्ण महाराष्ट्रावर जोरदार तीव्र स्वरूपाचे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद। जय महाराष्ट्र। इयत्ता पहिलीपासून मराठी, इंग्रजी पाठोपाठ तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीची करण्याचा राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यातील सर्वच विरोधी पक्ष संतप्त झाले असून राज्यातील मराठी भाषा प्रेमींनी एकत्र येऊन प्रत्यक्ष आंदोलनाची तयारी दर्शवली आहे। आज धुळ्यात देखील ठाकरे सेनेच्या वतीने साप्ताहिक मार्मिकच्या प्रती झळकावत हिंदी सक्तीच्या विरोधात जोरदार निदर्शने केली। यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत या ठिकाणी ठाकरे सेनेच्या वतीने हिंदी सक्तीला जोरदार विरोध दर्शवण्यात आलाय। महाराष्ट्र राज्य शासनाने नुकतंच एक परिपत्रक काढून हिंदी ही त्रिसूत्री भाषा म्हणून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवण्यात यावी असं परिपत्रक काढून त्या ठिकाणी मागणी केलेली आहे। पण महाराष्ट्रातील जनतेचा, राजकीय पक्षांचा विरोध लक्षात घेता पूर्वी जो त्या परिपत्रकामध्ये अनिवार्य शब्द होता तो अनिवार्य शब्द त्या ठिकाणाहून काढून घेण्यात आला आणि त्याच्याऐवजी हिंदी भाषेचा त्या ठिकाणी वापर करण्याचा प्रयत्न करण्यात यावा अशा शब्दांचा खेळ या फडणवीस सरकारने मराठी भाषेच्या आणि हिंदी भाषेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी केलेला आहे। आधी ज्या महाराष्ट्र राज्यातील मराठी शाळांची अवस्था अत्यंत दयनीय अशी आहे, त्यातल्या त्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी भाषा ही दुय्यम भाषा म्हणून अद्यापही महाराष्ट्रातल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी त्या ठिकाणी स्वीकारलेली नाही आहे। असं असताना केंद्र शासनाचं धोरण म्हणून हिंदी भाषा सक्तीकरण करणं, हे महाराष्ट्रामध्ये लागू करणं हे फडणवीस सरकारचं धोरण या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने या ठिकाणी हाणून पाडायला हवं। कारण की तामिळनाडूमध्ये तामिळ भाषा आणि गुजरातमध्ये गुजराती भाषा त्या ठिकाणी गुजरात्यांनी स्वीकारलेली आहे। गुजरातमध्ये आणि तामिळनाडूमध्ये हिंदी भाषा सक्तीचा त्यांनी त्या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये त्या ठिकाणी विरोध केलेला आहे। आपण जर बघितलं मराठी भाषेला हा 2000 वर्षांचा जुना इतिहास त्या ठिकाणी आहे। सातवाहन कालामध्ये एक शिलालेखाचा एक ग्रंथ 2000 वर्षापूर्वी त्या ठिकाणी छापून आलेला होता। सन शक्य 1100 मध्ये मुकुंदराजांनी त्या ठिकाणी मराठीमधला पहिला ग्रंथ त्या ठिकाणी लिहिला होता आणि 16व्या दशकामध्ये संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ प्राकृत भाषेमध्ये लिहून आधुनिक मराठीचा वापर त्या ठिकाणी करून ज्ञानेश्वरीची त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी त्यावेळेला त्या ठिकाणी प्रकाशित केलेली होती। मराठी भाषेला हा जवळपास 2000 वर्षांचा इतिहास असताना या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शासनच या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मराठीची गळचेपी या ठिकाणी करू पाहत आहे। 1965 साली या राज्यामध्ये मराठी राजभाषा म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव चव्हाण यांनी त्या ठिकाणी मान्यता दिली होती। 1966 पासून मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला आणि 2 वर्षापूर्वी म्हणजे 2024 साली केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिहित भाषेचा दर्जा त्या ठिकाणी दिला। असं असताना महाराष्ट्र राज्य शासन या मराठीच्या विरोधामध्ये उठलेलं आहे, जो अत्यंत घाणेरडा प्रकार या ठिकाणी आहे। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून आज आम्ही कलेक्टरांना या ठिकाणी निवेदन देणार आहोत आणि येत्या आठवड्यामध्ये धुळे जिल्ह्यातल्या 1100 जिल्हा परिषदेच्या शाळा, त्यातल्या त्यात 2100 प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा अशा 3000 शाळांना शिवसेनेच्या माध्यमातून एक पत्र त्या ठिकाणी पाठवलं जाणार आहे आणि त्या पत्राच्या माध्यमातून आम्ही सर्व मुख्याध्यापकांना आवाहन करणार आहोत की मराठी भाषेतच त्या ठिकाणी सक्ती करण्यात यावी। हिंदी भाषा ही तिसरी भाषा म्हणून त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी अंमलात आणू नये या संदर्भाचं पत्रव्यवहार येत्या आठवड्यामध्ये
संजय नगर मुकुंदवाडी परिसरातील घरे आणि इमारतीचे बेकायदेशीर बांधकाम आणि अतिक्रमण थांबवावे, तसेच बेकायदेशीर बांधकाम पाडल्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई आणि पुनर्वसन यासाठी आज महानगरपालिकेसमोर वंचित बहुजन आघाडीचे वतीने संजय नगर मुकुंदवाडी येथील रहिवाशांकडून आज महानगरपालिका मुख्य प्रवेशद्वारावर चढत आंदोलन करण्यात आले। अनुसूचित जातीचे सदस्य आणि वंचित समाजातील इतर सदस्य संजय नगर मुकुंदवाडी परिसरामध्ये एकत्रित राहत आहेत। रहिवाशांना वेळोवेळी महानगरपालिकेचे कर भरण्यास सांगण्यात आले होते। त्यांनी कर भरला तरी शासनाने ही कारवाई करत गोरगरिबांचे घरं उद्ध्वस्त केलीत, असा आरोप नागरिकांनी केला आहे। जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे। संजय नगर मुकुंदवाडीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या आमदाराच्या म्हणण्यावर गोरगरीब लोकांचे घरं पाडण्याचं काम महानगरपालिकेने केलेलं आहे, जेणेकरून सुप्रीम कोर्टाचा आदेश असल्याच्या नंतर सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की पावसाळ्यामध्ये कोणाचंही घर पाडता येत नाही, तरी सुद्धा या ठिकाणी संजयनगर मुकुंदवाडीतील घोषित झोपडपट्टी असल्याच्या नंतर सुद्धा त्या ठिकाणी घरं पाडण्याचं काम महानगरपालिका प्रशासनाने केलेलं आहे। आम्ही सर्वप्रथम त्यांचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि ज्या पद्धतीनं तुम्ही यूपी बिहार समजून यूपी सारखं या महाराष्ट्रामध्ये करायला बघताय, आम्ही तुम्हाला वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आवाहन करतो की यानंतर कोणत्याही गोरगरिबाचं घर पाडण्याचा जर प्रयत्न महानगरपालिकेने केला तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याच्या कॅबिनेट सुद्धा आम्ही सामील ठेवणार नाही। मागणी काय आहे? आमची मागणी आहे की ज्या लोकांच्या घरांवर कारवाई झालेली आहे, जे लोक तुम्ही बेघर केलेले आहे, त्यांचं पुनर्वसन महानगरपालिकेने केलं पाहिजे आणि त्यांना परत घरं बांधण्यासाठी 2.5 लाख रुपये त्या ठिकाणी दिले पाहिजे। गट नंबर 216 आणि 217 हरसूल मध्ये सुद्धा ज्या लोकांना त्या ठिकाणी त्यांचे घरचे बेघर केलेलं आहे त्या लोकांना सुद्धा घरं देण्याचं महानगरपालिकेने काम करावं, अन्यथा वंचित बहुजन आघाडी आपल्या स्टाईल मध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही। आज पंढरपुरात विठ्ठलाचे टोकन दर्शन सुरू असताना काही भाविकांच्या टोकनवर दुसरे फोटो लावून मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न झालाय। मात्र टोकन दर्शनाच्या ऑनलाईन प्रणालीमुळे बोगस टोकन घेऊन आलेले भाविक सापडले आहेत। एकच टोकन दर्शन बुकिंग करून त्यावर 7 लोकांनी फोटो बदलत बोगस टोकन तयार केल्याचे आढळून आले। दर्शन व्यवस्थेत टोकनवर गोलमाल करत झटपट दर्शन घेण्याचा प्रयत्न हिंगोली जिल्ह्यातील भाविकांनी केलाय। मात्र भाविकांचा हा गोलमाल ऑनलाईन तंत्रामुळे उघडकीस आला आहे, तर याच भाविकांवर आता कायदेशीर कारवाई करण्याच्या हालचाली मंदिर प्रशासनाने सुरू केल्या आहेत। टोकन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। आजपर्यंत आपण पाहतोय की या टोकन सुविधेचा लाभ घेऊन अनेक भाविकांनी दर्शन घेतलं आणि समाधान व्यक्त केलेलं आहे। टोकन बुक केल्यानंतर 1 तासाच्या आतमध्ये त्या भाविकांना दर्शन मिळालेलं आहे। आज रोजी सकाळी जो 9 वाजताचा स्लॉट होता त्यावेळेस वसमत जिल्हा हिंगोली येथील 7 भाविक ते टोकन पास घेऊन आले होते। व्हेरिफिकेशन सेंटरला त्याचं व्हेरिफिकेशन केलं असता ते पास बोगस असल्याचं आढळून आलेलं आहे। त्यामुळं त्या 7ही व्यक्तींचं त्या ठिकाणी स्टेटमेंट घेऊन आता पोलीस स्टेशनला त्याच्यावरती कारवाईसाठी पाठवलेलं आहे। सर्व भाविक भक्तांना आवाहन करण्यात येत आहे की मंदिरे समितीच्या अधिकृत वेबसाईटवरतीच याचं बुकिंग करावं, जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही। त्याचप्रमाणे हे जे टोकन दर्शनाचे जे पास आहेत ते पूर्णपणे निशुल्क आहे, त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची फी देण्याची आवश्यकता नाही। त्यामुळे पुन्हा एकदा भाविकांना आवाहन करतोय की भाविकांनी अधिकृत मंदिराच्या वेबसाईटवरतीच याचं बुकिंग करावं, जेणेकरून आपली कुठलीही फसवणूक होणार नाही। अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।